थंडीच्या दिवसात गरम गरम काय खावंसं वाटत असेल आणि काय बनवायचं सुचत नसेल तर अशा पद्धतीने एकदा गरम गरम शेंगदाण्याचं बेसन बनवून बघा. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण 2 छोटे कांदे घेतलेत आणि ते एकदम बारीक असे चिरून घ्यायचेत. नंतर एका कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजायला टाकायचेत. शेंगदाणे भरपूर घ्यायचे, कारण शेंगदाण्याचीच आमटी बनवणार आहेत आपण बेसन, आणि त्या अंदाजानुसारच घ्यायचेत. शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे, चांगले काळपट रंगावरती येईपर्यंत. आता शेंगदाणे काळपट रंगावरती आलेले आहेत. आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छानपैकी गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. या बेसनामध्ये तुम्ही जिरे मोहरीसुद्धा टाकू शकता, पण मला पर्सनली अशा बेसनामध्ये जिरे मोहरी आवडत नाही, म्हणून मी नाही टाकली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे, भाजलेले शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळ्यांचं बारीक असं वाटण करून घ्यायचे. गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची याचं. कांदा आता गुलाबी रंगावरती आलेला आहे, नरम पण झाला आहे व्यवस्थित. आता कांद्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊ आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे. हळद मीठ टाकून झाल्यानंतर सगळं एकदा मिक्स करून घेऊ छानपैकी. मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला शेंगदाण्याचं बारीक केलेलं वाटण टाकायचं आहे आणि वाटणसुद्धा या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. 2 मिनिट बारीक गॅसवरती ठेवायचं आहे तेल सुटण्यासाठी. मसाल्याला तेल सुटतंय तोपर्यंत आपण गॅसवरती दुसरीकडे एका बाजूला थोडंसं गरम पाणी करायचं आहे या बेसनामध्ये टाकण्यासाठी. वाटणाला आता छानपैकी तेल सुटायला लागले. त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊ. मिक्सरचं भांडं धुवून ओतायचं आणि गरजेनुसार गरम पाणी ओतायचं. जास्त पण पाणी नाही ओतायचं, थोडंसंच ओतायचं, थोडं थोडं करून, नाहीतर भाजी पातळ होईल खूप. पाणी ओतल्यानंतर असं सतत हलवत राहायचं. त्याच्या गाठी झालेल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या. आता पाणी ओतून झालेलं आहे आपलं. उकळी आल्यानंतर आपण 10 मिनिट शिजू देऊ. 10 मिनिटानंतर तयार झालं आहे आपलं झणझणीत असं शेंगदाण्याचं बेसन. तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत आणि भातासोबतसुद्धा खाऊ शकता. छानच लागतं, एकदम मस्त लागतं बाजरीच्या भाकरीसोबत.
आता बेसनाला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करू. आता आपण प्लेटमध्ये सर्व करू. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं बेसन झालेलं आहे. पातळ नाही आणि त्याचा थिकनेस पण बरोबर आलेला आहे. बस तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.